स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेस्ट नंबर 9 मधील गणिताची उदाहरणं पाहू। टेस्ट नंबर 9 म्हणजे इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमावरील दुसरी टेस्ट। आता यामध्ये पहा 21 नंबरचं उदाहरण आहे, वजा 2744 या संख्येचे घनमूळ किती आहे। आता पहा घनमूळ काढण्यासाठी कशा पद्धतीने काढायचं। 2744 अगोदर धन संख्या घेऊ आपण, तर या संख्येला भाग द्यायचा आहे। लहानात लहान संख्यानं 2 न भाग जाईल। बे1 बे, बे3 6, बे7 14, बे2 4, परत 2 न भाग जाईल। बे6 12, 1 राहिला, बे8 16, 1 राहिला, बे6 12, परत 2 न भाग द्या। बे3 6, बे4 8, बे3 6। आता पहा 343 संख्या आली, म्हणजे 2 न भाग जात नाही, कारण आपल्याला 3 3च्या जोड्या घ्यायच्या असतात। 3 न जात नाही, 4 न जात नाही, भाग जाईल आता ह्याला 7 न। 7 चौक 28, खाली 6 राहिले, 63 झाले, 7 9 63। 49 ला कितीचा भाग जाईल? 7 न 7 चा 7 1 7 7 49, परत 7 चा 7 1 7। आता पहा 2 च्या किती, 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 3 पैकी 1 घ्यायचा आहे, कारण आपल्याला घनमूळ घ्यायचं आहे। म्हणजे या जोडीपैकी 1 घेऊ आपण, 2 गुणिले ह्या 7च्या 3 पैकी 1, कारण घनमूळ घ्यायचं आहे। वर्गमूळ घ्यायचं असलं असतं आपण 2 2 च्या जोड्या घेतल्या असत्या। घनमूळ घ्यायचं आहे म्हणून 3 3 च्या जोड्या लावल्या। 2 गुणिले 7 बरोबर 14। म्हणजे या संख्येचं घनमूळ किती? 14, परंतु वजा संख्या आहे। वजाचं घनमूळ म्हणजे काय येईल? वजा, म्हणजे उत्तर काय येईल? वजा 14। उत्तर येईल वजा 14। प्रश्न नंबर 22, त्रिकोणाचा मध्यघा संपात या अक्षराने दर्शवला जातो। आता पहा त्रिकोणाचा मध्यघा संपात आपण असा एक लघुकोन त्रिकोण काढला। मध्यघा संपात कशाला म्हणायचं? शिरोबिंदू पासून समोरील बाजूचे मध्यबिंदू जोडणारी रेषा। पहा हा मध्यबिंदू आहे, हा याचा मध्यबिंदू आहे, हा याचा मध्यबिंदू आहे। मग हे आपण जोडले तर तिन्ही एका बिंदूमध्ये जोडले जातात, एका बिंदूमधून जातात, तर या बिंदूला म्हणतात मध्यघा संपात किंवा सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल। म्हणजे मध्यघा संपात कोणत्या अक्षराने दाखवतात? मग जी, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल जी। उत्तर आहे जी। त्रिकोणाच्या मध्यघाच्या संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यघेचे कोणत्या गुणोत्तरात विभाजन होते? आता पहा इथं मध्यघा संपात आहे। प्रत्येक पहा शिरोबिंदू पासून मध्यघा संपात बिंदूपर्यंतचं अंतर हे किती असतं? 2 भाग असतं, आणि हे 1 भाग असतं। म्हणजे 2:1 हे 3 भाग असतील तर 2:1 या भागात विभागतो मध्यघा संपात। तसं प्रत्येक मध्यघेला 2:1 या प्रमाणात विभागतो। म्हणजे त्रिकोणाचा मध्यघा संपात प्रत्येक मध्यघेला 2:1 या प्रमाणात विभागतो। म्हणजे उत्तर काय येईल? 2:1। 24 नंबरचं उदाहरण पहा, त्रिकोणाचा लंब संपात बिंदू या अक्षराने दर्शवतात। आता पहा हा विषमभुज त्रिकोण आपण घेतला। समजा ABC हा एक विषमभुज त्रिकोण आहे। लंब संपात कशाला म्हणायचं? शिरोबिंदू पासून समोरील बाजूवर टाकलेली लंबरेषा। आता पहा शिरोबिंदू A घेतला तर BC वर टाकल्याची लंबरेषा कशी येईल? ही पुढे वाढवली आपण, यावर लंब टाकला, इथं काटकोन झाला। आता पहा C बिंदू पासून लंब टाकायचा आहे AB वर, तर AB पुढे वाढवली, इथं लंब झाला। नंतर
बी बिंदूपासून लंब टाकायचा आहे AC वर, तर असा इथं लंब टाकला तर हे सर्व लंब एका बिंदूमध्ये एकत्र येतात. त्या बिंदूला काय म्हणतात? ऑर्थोसेंटर किंवा लंब संपात बिंदू किंवा ऑर्थोसेंटर. म्हणजे कशाने दाखवतात? O. त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा O अक्षराने दाखवतात. 25 नंबरचं उदाहरण पहा. जर 512चा 1/3 घात, 1/3 घात म्हणजे काय? घनमूळ. 512चं घनमूळ 8 आहे, तर 0.000512 कंसाचा 1/3 म्हणजे ह्याचं घनमूळ किती? आता पहा, ह्याचं घनमूळ 8 आहे. जर यावर आपण 3 शून्य वाढवले असते, समजा असं केलं असतं 512 1 2 3, तर हे काय असतं? 80चा 1/3 घात आलं असतं. बरोबर आहे. ह्याचं 512चं घनमूळ 8 आहे, वरती 3 शून्य दिले आणखीन, तर काय होईल? 80चं घनमूळ 1/3 म्हणजे 80चं घनमूळ आहे. ह्याचं घनमूळ किती येईल? ह्याचं घनमूळ 80. म्हणजे ह्याच्यावर 1 शून्य द्यावं लागला, कारण 3 शून्य वाढवले असते तर 8 वर 1 शून्य दिला असता. बरोबर आहे. 80. तसं आपण पाठीमागं घेतलंय. समजा ह्याला असं लिहिलं असतं 0.512, ह्याचं घनमूळ काढायचंय. ह्याचं घनमूळ किती येईल? मग 1 पाठीमागं सरकवायचं 0.8 आणि आपल्याला पाहिजे असलेल्याचं घनमूळ काय येईल? मग 0.000512 कंसाचा 1/3 बरोबर. आता हे पाहिल्याबरोबर लक्षात येईल 1 2 स्थळ पाठीमागं जायचंय, 8च्या पाठीमागं, म्हणजे 0.08 हे उत्तर येईल.